नमस्कार. हॅलो रुपाली या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर बघा, मी सिरीज चालू केली आहे. बघा, जी मुलं काम करतात, काम करून अभ्यास करणं शक्य होत नाही किंवा पुस्तक घेऊन बसणं शक्य होत नाही, ज्या लेडीज आहे, ज्या हाऊसवाईफ आहे, त्यांना घरातलं काम वगैरे सगळं करून अभ्यासाला वेळ भेटत नाही, स्पर्धा परीक्षा ज्या देतात त्यांच्यासाठी मी काही पॉईंट घेऊन येणार आहे आणि त्या पॉईंटवर पूर्ण एक्सप्लेनेशन, म्हणजे आज जर भारतीय राज्य व्यवस्थापन घेतलं तर ते पूर्णपणे क्लिअर सगळं वाचून दाखवणार आहे आणि त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या हायलाईट करून ते तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. तर त्यासाठी आता हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे पॉईंट महत्त्वाचे वाटतात तेच मी तुम्हाला व्यवस्थित हायलाईट करून सांगणार आहे, अन्यथा मी वाचून दाखवणार आहे. जे तुम्हाला वाचायला वेळ भेटत नाही तो मी तुम्हाला याच्यामधनं तुम्ही फक्त कानात कॉर्ड लावून हे ऐकू शकता, म्हणजे तुमचा काम करता करता तुमचा अभ्यास सुद्धा होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या व्हिडिओला. भारतीय राज्य व्यवस्थापन संविधान समितीची स्थापना. पहिल्यांदा पाहूया आपण संविधान समितीची स्थापना. तर संविधान समितीची स्थापना कॅबिनेट मिशनने भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस केली होती. या मिशनने घटना समितीची रचना केली त्यावेळेस 389 सदस्य होते. किती होते? 389 सदस्य संविधान सभेचे होते. परंतु भारत पाकिस्तान फाळणी झाल्याने पाकिस्तान क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य काही पाकिस्तानात निघून गेले आणि त्यामुळे संविधान समितीची मूळची 389 ही सदस्य संख्या कमी झाली. काय झालं? भारत पाकिस्तान फाळणी झाली आणि त्यामुळे आधी कॅबिनेट मिशनने जी भारत संविधान सभेचे जे सदस्य नेमले होते 389, तर ते भारत पाकिस्तान फाळणी झाल्यामुळे ते काही सदस्य हे निघून गेले पाकिस्तानात आणि त्यामुळे ही संविधान समितीची जी मूळची 389 सदस्य संख्या आहे ती कमी झाली आणि मग त्यामुळे संविधान समितीच्या रचनेत काही बदल करण्यात आले. 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला. 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला. किती तारखेला झाला? 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत झाला. 18 जुलै 1947. या कायद्यानुसार संविधान समितीची सदस्य संख्या कमी करून 299 इतकी निश्चित करण्यात आली. किती आली? 299 इतकी निश्चित करण्यात आली. आधी किती होती? 389 होती. परंतु भारत पाकिस्तान फाळणी झाली, काही पाकिस्तानातील जे लोक होते ते पाकिस्तानात निघून गेले आणि त्याच्यानंतर किती झाली? तर ती झाली 299 इतकी निश्चित करण्यात आली. यापैकी संस्थानिकांचे प्रतिनिधी 70 झाले आणि प्रांतांचे सदस्य 229 झाले. तर आता घटना समितीचे प्रमुख सदस्य होते, पुरुष सदस्य होते काही आणि काही स्त्री सदस्य होते. तर त्यातील आपण पुरुष सदस्य पाहूया. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वा मावळणकर, बलवंतराय मेहता, नलिनी रंजन घोष, श्यामाप्रसाद मुखर्जी, बॅरिस्टर एम.आय. जयकर, कन्हैयालाल मुंशी आणि सी राजगोपालचारी हे सगळे पुरुष सदस्य होते. स्त्री सदस्य 15 होत्या. राजकुमारी अमृता कौर, अम्मू स्वामीनाथन, बेगम एजाज रसूल, दाक्षियाणी वेलायुधान, रेणुका रे, लीला रे, कमला चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, मालती चौधरी, हंसाबेन मेहता, दुर्गाबाई देशमुख, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, एनी मॉस्करेन, सुचिता कृपलानी हे सगळे प्रमुख स्त्री सदस्य होते. आता फ्रँक अँथनी हे कोण होते? तर फ्रँक अँथनी हे घटना समितीचे अँग्लो इंडियन सदस्य होते आणि HP मोदी हे पारशी सदस्य होते. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. फ्रँक अँथनी हे अँग्लो इंडियन सदस्य होते आणि HP मोदी हे पारशी सदस्य होते. घटना समितीत मुंबई प्रांताच्या विधानसभेच्या 21 सदस्यांचा तसेच अनुसूचित जातीच्या 30 सदस्यांचा समावेश होता. आता संविधान सभेची एकूण 11 अधिवेशने म्हणजेच बैठका झाली. संविधान सभेची एकूण किती अधिवेशने झाली? तर 11 अधिवेशने आणि बैठकी झाली. पहिले अधिवेशन 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी झाली. संविधान समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले? तर ते 9 ते
23 डिसेंबर 1946. 11वे अधिवेशन कधी झाले तर 14 ते 26 नोव्हेंबर 1949. कोणते तर 11वे अधिवेशन 14 ते 26 नोव्हेंबर 49 मध्ये झाले आणि पहिलं अधिवेशन 46 मध्ये झालं. तर घटना समितीचे पहिले अधिवेशन बद्दल आपण बघूया. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्लीत सुरू झाले. घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी आणि कुठे सुरू झाले तर 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीत सुरू झाले. तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या काळात हंगामी अध्यक्ष होते. पहिल्या घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी कोण हंगामी अध्यक्ष होतं तर सच्चिदानंद सिन्हा. हे कधी झालं तर 9 डिसेंबर 1946 रोजी झाले. कुठे झाले तर दिल्लीत झाले. या अधिवेशनात 211 सदस्य उपस्थित होते. बॅरिस्टर जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगच्या 73 सदस्यांनी या अधिवेशनावर बहिष्कार टाकला. कोणी टाकला बहिष्कार या अधिवेशनावर? घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनावर कोणी बहिष्कार टाकला? बॅरिस्टर जिनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगच्या 73 सदस्यांनी या अधिवेशनावर बहिष्कार टाकला. घटना समितीचे अध्यक्ष 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद या घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. कधी झाली घटना समितीच्या अध्यक्षपदी निवड? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीची पदी कधी निवड झाली अध्यक्षपदी तर 11 डिसेंबर 1946 रोजी झाली. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते तर HC मुखर्जी म्हणजेच हरेंद्र कुमार. ओके. घटना समितीचे सल्लागार कोण होते तर BN राव. घटना समितीचे सल्लागार कोण होते? BN राव. घटना समितीचे एकूण उपसमित्या किती होत्या? 22 उपसमित्या होत्या. त्यापैकी मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते. तर त्यापैकी मसुदा समिती ही कोणती आहे तर ती सर्वात महत्त्वाची समिती मानली जाते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच आता मी ज्या महत्त्वाच्या समित्या आहे तर त्यांचे मी अध्यक्ष सांगते. सगळ्या समित्यांचे सांगणार नाही. ज्या महत्त्वाच्या समिती आहेत त्यांचेच सांगत आहे. तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर कोणती आहे? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती. मूलभूत हक्क व अल्पसंख्याक याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. सल्लागार समिती तर त्याची कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल. सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर महत्त्वाची आहे संघ राज्य घटना समिती पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर गृह समितीचे डॉक्टर B पट्टभिसिता रामय्या हे आहे. आता याच्यामध्ये भरपूर दिलेले आहे. जवळजवळ 15 ते 20 समित्या आहेत. तर त्याच्यापैकी मी तुम्हाला महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. तर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती या समितीच्या पुढील उपसमित्या होत्या. म्हणजे यांच्या उपसमित्या सुद्धा होत्या. आता हे उपसमित्यांबद्दल जास्त विचारलं जाणार नाही. तर तुम्ही फक्त समितींचे या उपसमिती कोणती? मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समिती ही मोठी समिती होती. याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. हे लक्षात ठेवायचं आहे. मसुदा समितीची रचना पाहूया. मसुदा समितीच्या रचनेमध्ये मसुदा समितीमध्ये एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असतात. असे एकूण 7 जण असतात. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. 29 ऑगस्ट 1947 रोजी घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. किती साली झाली तर 29 ऑगस्ट 1947 घटनेच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली. मसुदा समितीचे 6 सदस्य आहेत. तर ते आपण पाहूया. अय्यादी कृष्णस्वामी अय्यर. त्यानंतर KM मुंशी, मित्तर, माधवराव, BL मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर माधवराव हे मसुदा समितीचे सदस्य बनले होते. कोणाच्या राजीनाम्यानंतर तर BL मित्तर यांच्या राजीनाम्यानंतर माधवराव हे बसले होते.
समितीचे सदस्य बनले होते. त्यानंतर डी.पी. खेतान यांच्या निधनानंतर टी.टी. कृष्णम्माचारी हे मसुदा समितीचे सदस्य बनले होते. डी.पी. खेतान यांच्या निधनानंतर कोण? टी.टी. कृष्णम्माचारी. आणि अय्यंगार हे काश्मीरचे राजा हरिसिंग यांचे दिवाण होते. काश्मीर विषयक कलम 370चा मसुदा तयार केला गेला होता. कोणी केला होता तो? तर तो अय्यंगार हे यांनी केला होता. काश्मीरचे राजा हरिसिंग यांचे दिवाण होते. म्हणजे अय्यंगार यांनी 370चा मसुदा तयार केला होता. 370 कशाविषयी होता? काश्मीर विषयक होता आणि तो अय्यंगार यांनी केला होता. मसुदा समितीचे कामकाज 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात चालले होते. मसुदा समितीचे कामकाज कधी चालले होते? तर 29 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात चालले. मसुदा समितीचे किती? 47, 48, 49 असे 2 वर्ष चालले. 29 ऑगस्ट ते 26 नोव्हेंबर, 47 ते 49 या काळात. मसुदा समितीचे अवघ्या 141 दिवसात संविधानाचा मसुदा बनवला. मसुदा समितीने किती? अवघ्या 141 दिवसात संविधानाचा मसुदा बनवला होता. घटना समितीचे कामकाज एकूण 1082 दिवस चालले होते. घटना समितीचे कामकाज किती दिवस चालले होते? तर 1082 दिवस चालले होते. घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज एकूण 165 दिवस चालले आणि घटना समितीचे कामकाज एकूण 1082 दिवस म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका प्रदीर्घ काळ चालले. आता याच्यावर प्रश्न असाच येऊ शकतो की घटना समितीचे कामकाज एकूण किती दिवस चालले? तर तुम्ही असंही तिथे ऑप्शनमध्ये दिलेलं असू शकतं की 1082 दिवस किंवा असं 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज एकूण 165 दिवस चालले. प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस चालले. 13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर यावर सरनामा आधारित आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी नेहरू यांनी राज्यघटनेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला. याच्यावर सरनामा आधारित आहे. 22 जानेवारी 1947 पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला घटना समितीच्या उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर झाला. आता 22 जानेवारी 1947 रोजी नेहरू यांनी मांडलेला घटना समितीच्या उद्दिष्टांबाबतचा ठराव मंजूर झाला. आता संविधान सभेचे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. त्यानंतर त्याचे समाविष्ट घटक आहे. संविधान पुनर्विलोकन आयोग आहे किंवा संविधानाचे स्वरूप आहे, सरनामा आहे. हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा.